हाय, हॅलो, नमस्कार. आज माझ्या श्रीनूने छान डोसे बनवले. तुम्हाला पण त्याच्या हातचे डोसे बघायचे आहे का? त्यामुळे व्लॉग पूर्ण बघा. आता हा माझा काल सायंकाळचाच व्लॉग आहे, त्यालाच मी कंटिन्यू करते. मी कधी पण डोसे बनवायच्या आधी एकदा तेलाने आणि एकदा पाण्याने छान त्या तव्याला क्लीन करत असते. जेणेकरून तो डोसा चिपकत पण नाही आणि काढताना तुटत पण नाही. आता माझ्या नवऱ्याला माझ्या हातचे डोसे खूप जास्त आवडतात आणि नेमकं ज्या दिवशी मी डोसे बनवते, त्याच दिवशी त्यांना कोणतं ना कोणतं काम आठवते आणि ते खायच्या टायमामध्येच थोडा वेळ बाहेर चालले जाते. आता मी डोसे रात्रीलाच केले होते, त्यामुळे मी स्वयंपाक पण नाही केला आणि जेवणामध्ये डोसेच खाणार होतो. तर आईला म्हटलं, की "ते येतपर्यंत आपणच खाऊन घेऊ." आणि मी आईंना छान पटापट इकडे डोसे बनवून दिले आणि ते पण येऊन गेले. तर त्यांना म्हटलं, "तुम्ही पण बसा, मी तुम्हाला पण करून देते." आता मी यांच्यासाठी ताट रेडी केलं आणि यांना नेऊन दिलं आणि छोटासा डोसा तोपर्यंत मी तव्यावर टाकून गेली होती. आता माझं बाळ स्वतःहून गॅस ओट्यावर चढत असते आणि बसत असते आणि मी जाऊन बघते तर काय, इकडे छान तो ओट्यावर पण बसला होता आणि त्या डोस्याला चम्मच पण फिरवत होता. आता मी अंदर थोड्या वेळ पण लेट गेली असती आणि माझ्या बाळाने तो गरम-गरम डोसा हाताने उचलून घेतला असता. आता याला एवढे कारभार कुठून सुचते काय माहीत आणि नंतर थोडं रागवलं तर चुपचाप तो आपल्याच हाताने डोसा खायला पण बसला. आमच्याकडे डोशाच्या तारीफसोबत एक ॲडवाईस मला नेहमीच भेटत असते, की "गायू तू एक छोटंसं रेस्टॉरंट नाहीतर ठेला टाकू शकते." आता तुम्हीच सांगा मी काय करायचं? आता सर्वांचं खाऊन झालं होतं त्यामुळे मी माझ्यासाठी पण बनवायला घेतलं. आई बोलल्या, की "तू जाऊन बस मी तुझ्यासाठी आणून देते." आता सासूच्या हातचे गरम-गरम डोसे खायला भेटलेलं कोणाला नाही आवडत? मी इकडे खायला बसली आणि आईने इकडे मला मस्त गरम-गरम डोसे आणून दिले. तुम्हाला पण कोणाच्या हातचे गरम-गरम डोसे खायला भेटते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.